आता आपण पाहणार आहोत केबल क्रॉसओव्हर हा एक्सरसाइज। केबल क्रॉसओव्हर म्हणजे याच्यामध्ये केबल जी आहे पुली ही समोरासमोर असते म्हणून हिला क्रॉसओव्हर असं म्हणतात। याच्यावरती पॅक्टोरल मसलचा अतिशय चांगला व्यायाम करता येतो। आयसोलेशन पद्धतीतले व्यायाम प्रकार हे या व्यायामाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य। बघूया आपण हा व्यायाम कशा प्रकारे करता येईल। अगोदर मशीनच्या सेंटरमध्ये बरोबर उभं राहायचं आहे। त्यानंतर दोन्ही हँडल ग्रिप करायचे आहेत प्रोनेशन ग्रिपमध्ये। एक पाय पुढे किंवा मागे टाकून जागा ठिकाण नक्की अगोदर करायचं आहे। शरीराला साधारणपणे 45 अंशाच्या कोनात पुढे वाकवायचं आहे। थोडी बॉडी अजून थोडी पुढे यायला पाहिजे। या ठिकाणी एक भाग लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे हा जो गुडघा आपण पाहतोय हा गुडघा पावलाच्या पुढे येता कामा नये। त्यानंतर श्वास सोडत दोन्ही हात छातीला समांतर पुढे आणायचे आहेत। ही झाली याची स्टार्टिंग पोझिशन। आता श्वास घेत हात मागे न्यायचे आहेत, पण हात मागे नेत असताना खांद्यापेक्षा जास्त मागे हात जाणार नाही याची या ठिकाणी विशेष काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर हाताचा कोपरा हात थोडासा पुढे यायला हवा, जास्तही बाहेर नको, कारण त्यामुळे पुन्हा खांद्याला इजा होऊ शकते। आता श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खाली आणायचे आहेत। सेम टाइम पॅक्टोरल मसल्सला या ठिकाणी कॉन्टॅक्ट आपल्याला करायचा आहे। पुन्हा श्वास घेत हात मागे, श्वास सोडत पुढे। तर अशा पद्धतीनं 45 to 50च्या अँगलमध्ये येऊन सुद्धा आपण चेस्टला व्यायाम देऊ शकतो। याला आयसोलेशन मुवमेंट्स असं म्हणतात, कारण आपण बघतोय फक्त एक सांधा या ठिकाणी मूव्ह करतोय, यामुळे याला आयसोलेशन असं म्हणतात। केबल क्रॉस ओव्हर ही एक्सरसाइज करण्यासाठी प्रथम केबल क्रॉस ओव्हर मशीनच्या खाली मध्यभागी उभं राहावं। आता मशीनच्या केबलच्या दोन्ही हँडलवर दोन्ही हाताने प्रोन पकड घ्यावी। आता एक पाय पुढे आणून शरीर साधारणतः 45 अंशात पुढे वाकवायचं आहे। गुडघा पावलांच्या पुढे न आणता किंचित सैल ठेवायचा आहे। यानंतर श्वास सोडत केबल खेचून दोन्ही हात छातीला समांतर पुढे आणायचे आहेत। आता श्वास घेत दोन्ही हात सावकाश मागे न्यायचे आहेत। हात मागे नेताना ते खांद्याच्या मागे जाणार नाही याची काळजी घ्यावी। अशा प्रकारे श्वास सोडत पुढे आणि श्वास घेत मागे जात ही एक्सरसाइज करावी। या एक्सरसाइजची साधारणतः सुरुवातीस 15 ते 20 आवर्तनं करावी। हाच व्यायाम प्रकार 90 अंशाच्या कोनात जाऊन सुद्धा आपल्याला करता येतो। यासाठी पुन्हा मशीनच्या सेंटरमध्ये उभं राहून हँडल ग्रिप करायचे आहेत। पायामध्ये साधारण खांद्या इतकं अंतर ठेवून उभं राहायचं आहे। गुडघे स्लाइटली सॉफ्ट ठेवायचे आहेत, किंचित बेंड ठेवायचे आहेत। त्यानंतर 90 अंशाच्या कोनापर्यंत पुढे वाकायचं आहे, पण पुढे वाकलेला असताना पाठीचा भाग जो आहे हा नॅचरल आर्चमध्ये आहे की नाही ते लक्षात ठेवायचं आहे, कारण बॅक जर एक्सटेन्शनमध्ये नसेल तर मात्र या ठिकाणी पाठीला त्रास होऊ शकतो। त्यानंतर हात जवळ घेत साधारणपणे कोपरा खांद्याच्या वर जाणार नाही या अवस्थेत ठेवायचा आहे। हाताला थोडंसं अजून फ्लाय करायचं आहे आणि श्वास सोडत दोन्ही हात आता छातीच्या अगदी सेंटरला खाली समांतर आणायचे आहेत। की सेम टाइम पॅक्टोरल मसल्स म्हणजे छातीचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला हवेत। श्वास घेत पुन्हा हात आपल्या जागेवरती घेऊन जायचे आहेत। पुन्हा श्वास सोडत पुढे हात वरती आणत असताना जर हात यापेक्षा जास्त वरती आला तर मात्र पॅक्टोरल मसल्स जास्त स्ट्रेच होतील आणि जे टेन्शन आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे पॅक्टोरल मसल्सवरती हे टेन्शन त्या ठिकाणी राहणार नाही। तर सुरुवातीच्या काळामध्ये 15 ते 20 रिपिटेशन या व्यायामाचे आवर्जून करायचे आहेत आणि एकदा का चांगला सराव झाला, एकदा का इंटेन्सिटी वाढवायची वेळ आली की त्यावेळेला मात्र 10 ते 12 रिपिटेशन पुरेसे आहेत। लक्षात ठेवायचं आहे की एवढ्या खाली वाकल्यानंतर सुद्धा स्पाईनची जी अपडाऊन मुवमेंट असते बऱ्याच वेळेला, कारण हा व्यायाम करताना हाताची जशी हालचाल होते बऱ्याचदा जर वेट किंचित जास्त असेल, जर प्रॉपर बॅलन्सिंग नाही करता आली तर मग स्पाईनची मुवमेंट सुद्धा वर खाली होते आणि ही स्पाईनची अपडाऊन होणारी मुवमेंट मात्र पाठीसाठी हानिकारक ठरते। कुठलाही व्यायाम प्रकार हा किती जरी चांगला असला तरी वाईट आणि चुकीच्या जर मुवमेंट झाल्या तर तो त्रासदायक ठरतो। तर हा एक आयसोलेशन पद्धतीतला अतिशय चांगला आणि सोपा व्यायाम प्रकार आपण प्रत्येकानं केला पाहिजे। आयसोलेशन पद्धत म्हटलं की डेफिनेशन हा वाक फिक्स आला, तर आपल्या रेग्युलर एक्सरसाइजमध्ये ज्या दिवशी आपण पॅक्टोरल मसलची एक्सरसाइज करता त्या रुटीनमध्ये आपण या व्यायामालाही आवर्जून स्थान द्यायचं आहे। या ठिकाणी जरी मानेचा कुठला आजार असेल, कमरेचा जरी आजार असेल तरी त्याच्यावरती काही बॅड इफेक्ट होत नाही, कारण वजन हातामध्ये आहे आणि आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट खाली वाकून मुवमेंट आपण करतोय, त्यामुळे पाठीच्या आजारात सुद्धा हा व्यायाम आपल्याला करता येतो। फक्त गुडघे स्लाइटली बेंड ठेवायचे आहेत, एवढी जर काळजी घेतली तर छातीसाठी अतिशय चांगला आणि सुंदर व्यायाम याला म्हणता येईल। केबल क्रॉस ओव्हर 90 अंश ही एक्सरसाइज करण्यासाठी प्रथम केबल क्रॉस ओव्हर मशीनच्या खाली मध्यभागी उभं राहावं। आता केबलच्या दोन्ही हँडलवर दोन्ही हाताने प्रोन पकड घ्यावी। यानंतर एक पाय पुढे आणून शरीर साधारणतः 90 अंशात पुढे आणावं। आता श्वास सोडत केबल खेचून दोन्ही हात छातीच्या समांतर पुढे आणायचे आहेत। आता श्वास घेत दोन्ही हात सावकाश मागे न्यायचे आहेत। हात मागे नेताना
ते खांद्याच्या मागे न नेता कोपर खांद्याला समांतर राहतील याची काळजी घ्या. अशा प्रकारे श्वास सोडत पुढे आणि श्वास घेत मागे येत या एक्सरसाइजची 15 ते 20 आवर्तनं करावी. एखादी 75 ते 80 वर्षाची व्यक्ती ज्यावेळेला रस्त्यावरून जाताना चालताना आपल्याला दिसते त्यावेळेला मनात एकच विचार येतो की इतक्या वयात सुद्धा ही व्यक्ती इतकी फिट कशी. अर्थातच हा फिटनेस काही 2 दिवसात किंवा 2 वर्षात आलेला नसतो. सुरुवातीपासून व्यायामाचा छंद या लोकांनी जोपासलेला असतो. आहाराची पद्धत, जेवण्या झोपण्याची पद्धत ही त्यांची इतकी सुरेख असते की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही माणसं फिट राहून जगतात. आम्हाला मात्र तसं फिट राहता येत नाही, कारण जेवणाचा ठिकाणा नाही, व्यायाम करायला वेळ नाही, कामात आम्ही इतके व्यस्त झालो आहे की आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. त्यामुळं निरोगी राहणं हे फक्त एक स्वप्न म्हणून राहिले आपल्या सगळ्यांचं. या ठिकाणी वजन कशा प्रकारे वाढवायचं हा विषय थोडासा मी एक्सप्लेन करतो, कारण तो एक व्यायामाचाच भाग येतो. बरीचशी मुलं ही अंगाने अतिशय बारीक असतात, सडपातळ असतात, खाल्लेलं अंगाला लागत नाही अशी घरातल्यांची नेहमी कुणकुण कानावरती येते. अर्थात ही व्यक्ती बारीक का असते याचा जर विचार केला तर असं आपल्याला कळतं की एखाद्या व्यक्तीचा जर BMR खूप जास्त असेल, म्हणजे बेसल मेटाबॉलिझम रेट ज्याला आपण म्हणतो, चयापचयाचा वेग, तर मात्र ही व्यक्ती अंगानं सडपातळ राहते, कारण ती जितकं खाते ते त्याच्या संपूर्ण हालचालीसाठी खर्च होतं. आपण सगळे जाणतो की आपण जी ऊर्जा घेतो ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते आणि चालण्या फिरण्यासाठी किंवा इतर हालचालींसाठी ऊर्जा खर्च होत असते. तर अशा बारीक लोकांना वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे यात आपण या ठिकाणी पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग की यांचं खाण्यावरती तितकंसं लक्ष नसतं. जेवायला जर बसले तर भरपूर जेवतात. कित्येक वेळेला जेवण पूर्णपणे अवॉइड केलं जातं, कारण धावण्या पळण्यात कामकाजामध्ये खाण्यावर त्यांचं विशेष लक्ष लागत नाही. अशा वेळेला अशा लोकांनी दिवसभरामध्ये किमान 5 ते 6 मील कंपल्सरी घ्यायलाच पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा भाग, घरातून काहीही खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. तिसरा महत्त्वाचा भाग, जाताना आपण जी दळणवळणाची साधनं शोधतो, उदाहरणार्थ रिक्षा आहे किंवा बस आहे, शक्य असेल तर या रिक्षा किंवा बसेसनेच प्रवास करायचा आहे. आपण नेहमी धावपळ करत असता, तर ही धावपळ करणंच हा भाग आपल्याला वजन वाढू देत नसतो. तर अशा वेळेला जर रिक्षा किंवा बसचा आपण प्रवास केला तर नकळत आपल्या हालचाली कमी होतील आणि खाल्लेली ऊर्जा थोडीशी अंगाला लागायला लागेल. जिमला जात असाल वजन वाढवण्यासाठी तर आठवड्यातून 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त व्यायाम करायचा नाही, कारण यापेक्षा जास्त जर व्यायाम केला तर पुन्हा शरीराचं एक्झर्शन होईल, भरपूर शरीराच्या हालचाली होतील आणि वजन कमी होईल, वजन वाढणार नाही. या ठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे व्यायाम केल्यामुळे वजन फक्त कमी होतं, वाढत नाही. वजन वाढतं हे खाल्ल्यामुळे. आठवड्यातून 2 दिवस व्यायाम करा, जास्तीत जास्त 3 दिवस, त्याच्यापेक्षा मात्र जराही व्यायाम नको. आहाराचं झालं, व्यायामाचं झालं. तिसरा महत्त्वाचा भाग तो म्हणजे झोपण्याचा. या लोकांना किमान 9 तासाची झोप पुरेशी असते. जर दुपारच्या वेळेलाही थोडंसं झोपायला मिळालं तर आवर्जून 1-2-2.5 तास शक्य असेल तितक्या वेळ आपण पडून राहायचं आहे, कारण झोपणं हे रात्रीचं असो किंवा दुपारचं असो याच्यामध्ये शरीराच्या हालचाली जरासुद्धा होत नाहीत आणि अशानं मग वजन वाढायला हळूहळू सुरुवात होते. यानंतर दिवसभरामध्ये किमान 3 लिटर पाणी प्रत्येकाने प्यायलाच पाहिजे. हल्ली वजन वाढीसाठी बरेचसे सप्लिमेंट बाजारात मिळतात, तर या ठिकाणी सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की सप्लिमेंटच्या नादी लागायचं नाही, कारण हे सप्लिमेंट घेत असताना त्या सप्लिमेंटला पचवण्यासाठी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम तितकी चांगली आहे का हे आपल्याला मुळीच माहीत नसतं. एका दुसरा घेतो म्हणून आपण घ्यायचं, तर हे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. त्यामुळे सप्लिमेंटचा नाद सोडायचा आहे. घरातलं जेवण ही अतिशय चांगलं, त्यामुळे घरगुती आहार जर आपण डेफिनेटली घेतला तर वजन आपल्याला नक्कीच वाढायला लागेल. सुरुवातीला वजन थोडंसं वेगाने वाढतं, नंतर मात्र हळूहळू वजन वाढणं थोडंसं कमी होतं. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची की वजन वाढायला जरी लागलं तरी ते पोटाकडे किंवा कमरेकडे वाढू नये, म्हणून हे आठवड्यातून 2 ते 3 दिवस नियमितपणे व्यायाम करायचे आहेत. तर अशा प्रकारचं रुटीन आपल्या दैनंदिन दिनचर्येत ठेवा आणि हळूहळू आपलं वजन वाढायला लागेल. म्हणजे काटकोळीपणा जो आपण इतकी वर्ष जोपासला आहे तो हळूहळू कमी होत जाईल.